श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, देवाचा वास आपल्या घरात राहण्यासाठी कोणते नियम पाळावेत? हे नियम महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा याचे फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून नकळत बाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवाचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपल्याला देवघरात कोणकोणते देव असणे पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहीत असते. परंतु देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला घर पण नाही, त्या घरातील शोभा येत नाही. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. चला तर मग संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवनवीन माहितीसाठी. तर घरात भिंतीला जे देवघर आहे, जिथे आपण ठेवतो त्या भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट असतो तो वापरतो, त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना आंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला आंघोळ घालावी. देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्याच्या पायदळी येऊ नये, तसंच ठेवतो पाय वगैरे लात लागू नये, तर त्यासाठी ते पाणी झाडाला घालू शकतात, कारण ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण त्यामध्ये आपण शिवपिंडालाही अभिषेक करत असतो, आंघोळ घालत असतो आणि पिंडाचे पाणी तुळशी पूजेमध्ये ते वर्जित आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरात एकापेक्षा जास्त कोणत्याही देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडीच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्याला देवघरामध्ये नेहमी डाव्या सोंडीचाच गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीचीच पूजा करावी, प्रथम आंघोळ घालावी, प्रथम गणपतीला आसन द्यावे, कारण प्रथम गणपतीला गंध लावावे. अशा प्रकारे गणपतीची पूजा ही प्रथमच आपण करायची आहे. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे आणि ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे संकट येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्याला आपली कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या दैवतेचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे खूप आवश्यक आहे. आपल्याला कुलदैवत हे माहीत असणे पण तेवढेच जरुरी आहे. जर आपल्याला आपली कुलदैवत माहीत नसेल तर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे, माझ्या आयडीवर जाऊन तुम्ही पाहू शकतायत. त्याचबरोबर आपण देवाला जी फुले वाहतो, म्हणजे जे निर्माल्य बनते, त्याच्यानंतर आज आपण फुलं वाहिले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पूजा करतो, ते फुलं असतात ते पुन्हा वापरायचे नाही आहेत. देवी देवतांना वाहिलेले फुले, नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्यास वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही. तसेच वात लावल्यानंतर जळलेले काड्या तशाच आपण एका कोपऱ्याला तशाच साठवून ठेवत असतो, तर घरामध्ये दिवसेंदिवस याच्यामुळे जास्त निगेटिव्हिटी एनर्जी निर्माण होते. त्याच्यामुळे त्या काड्या वगैरे जळलेल्या लगेच विसर्जित करून टाकायच्या. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. त्याचबरोबर भांगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये. देवी देवतांचे भांगलेले वगैरे पावलेले मूर्त्या एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यामध्ये किंवा मंदिरात विसर्जित कराव्यात. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा
फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावे व देवांचे तोंड पूर्व उत्तर या दिशेलाच असावेत. देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा व्हायच्या नसतात. शिवपिंडावर हळदी कुंकू व्हायचे नसते. शिवपिंडाला भस्म लावायचा असतो. त्याचबरोबर देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंतांना नमस्कार करावा. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावतात. त्यानंतर समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. आपण शॉर्टकट वापरायला जातो, एखादा दिवा असेल तर त्याला लगेच दुसरा दिवा लावतो, तसं करायचं नाही. नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाच आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात, म्हणून 2 वाती कधीही वापरायच्या. बरेच जण एकच वात लावतात तर एक वात वापरायची नाही. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळ घंटी नाद व्हायलाच हवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. देवांना नमस्कार करताना नेहमी टोपी काढून नमस्कार करावा. देवांना आपण गंध लावतो, तो गंध करगळी शेजारील बोटाने लावावे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्याच्या शेजारील बोटाने गंध लावावा. लक्षात असू द्या, ह्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष असू द्या. स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात कधीही मीठ वाढू नये. कांदा, लसूण, निंबू देखील वाढू नये. त्याचबरोबर देवघरामध्ये मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. जर मूर्ती देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीला वंश खंडित होण्याची शक्यता असते. देवांचे फोटो दक्षिण दिशेला लावू नये. देवघराची अगदी समोर तिजोरी नसावी. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. देवघरात पांढरी संगमरवरी फरशी बसवावी. त्याचबरोबर देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. देवघरात अन्नपूर्णा मूर्तीची मूर्ती असावी. यामुळे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. देवघरात कुलदेवीचा एक तरी टाक असावा. देवघरामध्ये चांदीची किंवा पितळ्याची मूर्ती असावी. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे. मूर्ती असली आपली मूर्तीवर आसनस्थ असलेली असावी. उभी मूर्ती लक्ष्मीची नसावी. ती कमळामध्ये विराजमान अशी मूर्ती ठेवावी. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य कोणताही प्रकारचे सामान ठेवू नये. त्याचबरोबर समई व दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावा. तसेच धूप, अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवाचे वास असतो. त्याचबरोबर बुडीत घरातील असलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये. अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्त्वाचे नियम, आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे नियम हे आहेत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.